नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनारच्या संपर्कातील अनेक जण सीबीआयच्या रडारवर आलेत। नाशिकमधील काही प्रतिष्ठित क्लास चालकांची चौकशी होणार आहे। शुभम खैरनारच्या संपर्कातील अनेकांचीही चौकशी होईल असं कळतंय। नीट पेपर फुटी प्रकरणात टेलिग्रामचा सर्वाधिक वापर झाल्याचंही समोर आलंय। शुभम बोडके आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। शुभम, सीबीआयच्या रडारवर सध्या कोण कोण आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर या शुभम खैरनारला सीबीआयने अटक केल्यानंतर नाशिकमध्ये देखील सीबीआयचे जे पथक आहे ते अतिशय गोपनीय पद्धतीने या सगळ्या संदर्भामध्ये नाशिकमधला या शुभम खैरनारच्या संबंधितांचे जे प्रकरण आहे त्या संदर्भामध्ये काही बारकावे तपासत आहे। यामध्ये जर बघितलं तर या शुभम खैरनारच्या संबंधितांचे काही जाबजबा घेतले जात आहे। नातेवाईक असेल, त्याचे काही मित्र असेल, त्यांची त्या ठिकाणी जाबजबा नोंदवले जात आहे। काही मोठे क्लासेस चालक आहेत, त्यांचे संचालक आहे, त्यांची देखील जाबजबा घेतले जात आहे। एकूण जर बघितलं तर या सगळ्या संदर्भामध्ये या शुभम खैरनारचा नाशिकमध्ये जे मार्गदर्शन केंद्र होतं त्यामध्ये काही पालक आणि विद्यार्थी देखील येत होते, त्यांची देखील त्या ठिकाणी तपास हा सीबीआय कडनं घेतला जातो। त्यामुळे एकूणच या सगळ्या संदर्भामध्ये नाशिकमध्ये सीबीआयच्या चौकशीमध्ये काही महत्त्वाच्या ज्या म्हणजे पुरावे आहेत ते देखील सीबीआयच्या हाती लागू शकतात आणि नाशिकमधले इतर ज्या संबंधित आहे शुभम खैरनारचे त्याच्या संपर्कातल्या काही लोकांची जाबजबा घेऊन त्या ठिकाणी काही पुरावे हाती लागून काही इतर माहिती जी आहे ती सीबीआयच्या हाती लागते का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे ज्या ठिकाणी हा शुभम खैरनार राहत होता त्या ठिकाणचे सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखील काही पुरावे हे सीबीआयच्या माध्यमातून अतिशय गोपनीय पद्धतीने त्या ठिकाणी गोळा करण्याचं काम देखील सुरू आहे। एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये टेलिग्रामचा देखील सर्वाधिक वापर हा झाला होता आणि आज सगळ्या धाग्यांना पकडून आता पुढे तपास केला जातोय। अनेक जण यामध्ये अडकण्याची शक्यता आहे। शुभम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।